हाय फ्रेंड्स, आज मी नवीन एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ती कुठली तर ती आहे पावभाजीची. तर पावभाजीची रेसिपी आज आपल्याला बनवायची आहे आणि त्यासाठी कुठलं साहित्य वापरायचं आहे, चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत भाज्या. ते म्हणजे आपण या ठिकाणी बीट घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, गोबी घेतलेली आहे, टमाटर घेतलेले आहेत आणि कांदा आणि वाटाणे एवढे सारं आपण भाज्या कट करून घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. त्यानंतर लगेचच आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे. त्यामध्ये एक तांब्याभर पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच त्यामध्ये आपण या ठिकाणी मीठ आणि हळद एवढं सारे घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण ज्या कट केलेल्या भाज्या आहेत त्याच आपण या कुकरमध्ये आपल्याला या एक एक करून सोडायच्या आहे. यामध्ये बीटही टाकलेलं आहे, बटाटे, त्यानंतर शिमला मिरची, पत्तागोबी, सर्व आपण फुलगोबी एवढ्या साऱ्या भाज्या आपण ज्या कट केलेल्या आहेत त्या सर्व आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर सगळ्या भाज्या टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या कुकरमधील भाज्या शिजवण्यासाठी ठेवायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्या भाज्या या कुकरमध्ये शिजतील. त्यामुळे मी या ठिकाणी कुकर वगैरे छान अशा प्रकारे या ठिकाणी लावून घेतला आणि भाज्या आपल्या शिजून घेतलेल्या आहेत. छान अशा प्रकारे आपल्या भाज्या शिजून मस्त अशा रेडी झालेल्या आहेत. त्यानंतर लगेच आपल्याला भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी मी चमच्याने त्याला बारीक करून घेतलेलं आहे आणि छान असं बारीक करून झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला याला फोडणी घालायची आहे. त्यामुळे एका कढईमध्ये आपण या ठिकाणी तेल टाकलं, मोहऱ्या टाकल्या, जिरे टाकले, सर्व टाकून झाल्याच्या नंतर लगेचच आपण कट केलेलं टमाटर टाकलेलं आहे या ठिकाणी आणि त्याला व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. छान अशा प्रकारे टमाटर थोडंसं बारीक होईपर्यंत त्याला परतवायचं आहे. त्यानंतर लगेच आपण थोड्या वेळामध्ये त्यामध्ये कट करून कांदाही सोडलेला आहे. त्या दोघांना मेल्ट होण्यासाठी, छान व्यवस्थित तळण्यासाठी आपण त्या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर लगेच आपण ह्या ठिकाणी हळद आणि पावभाजी मसाला देखील या ठिकाणी टाकलेला आहे. व्यवस्थित असं छान त्याला फ्राय करून घेतलेलं आहे. सर्व मसाले छान अशा प्रकारे फ्राय झाल्याच्या नंतर आपण शिजवून घेतलेल्या भाज्या त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. शिजवून घेतलेल्या भाज्या त्या ठिकाणी व्यवस्थित असं मिक्स केलं, थोडंसं पाणी टाकलं आणि थोडंसं शिजत घातलेलं आहे. शिजत घातल्याच्या नंतर वरतून आपण ह्या ठिकाणी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घालून झाल्याच्या नंतर आपण पावही शेकून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपली छान अशी पावभाजी या ठिकाणी बनवून रेडी झालेली आहे. त्यासोबत आपण कांदा, लिंबू आणि मस्त भाजी आणि गरम असलेली पाव, अशी मस्त आणि टेस्टी अशी पावभाजी बनवून रेडी झाली. तुम्ही पण एकदा ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू